कणखरप्रमाणे तो त्यांनी प्रोजेक्ट तिथे त्या ठिकाणी उभा करू म्हणजे मार्ग त्या ठिकाणी उभा केला. त्याचा राजकीय तोटाही साहेबांना खूप झाला. म्हणजे 1980च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण मुस्लिम समाज या निर्णयामुळं नाराज झाला आणि त्याचं रूपांतर त्यावेळेस त्यांच्या पराभवात झालं. परंतु ठीक आहे, काही राजकीय नुकसान झालं तरी चालेल, परंतु विकासाची कामं झाली पाहिजेत ही भूमिका त्याच्यातून अतिशय स्पष्ट केली. एकेकाळी अत्यंत मागास आणि पिछाडीवर असलेल्या मराठवाड्याला एक प्रतिष्ठा आणि सर्व प्रकारच्या सुविधा मिळवून देण्यासाठी सुंदररावांनी आपला उमेदीचा काळ वेचला. आज त्यांच्याच मार्गावरून त्यांची पुढची पिढी चालली आहे. आपल्या वडिलांनी घालून दिलेले आदर्श हीच आपली खरी शिदोरी असल्याची भावना सुंदररावांच्या पुढच्या पिढीची आहे. राजकारणात येण्याची प्रेरणा सुद्धा मी त्यांच्यापासूनच घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी राजकारण करतोय. म्हणजे त्यांनी जो रस्ता दाखवला त्या रस्त्यावरच चालून आम्ही राजकारण करतोय. वडिलांनी घालून दिलेली शिकवण सोळंके बंधूंची शिदोरी तर ठरते आहेच, शिवाय या निमित्तानं जवळून राजकारण पाहण्याची मिळालेली संधी, मोठमोठ्या नेत्यांचा लाभलेला सहवास यामुळे देखील अनेक संस्कार पुढच्या पिढीच्या मनावर बिंबवले गेलेत. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. इथं सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. सहकार क्षेत्रामध्ये या ठिकाणी उन्नती झाली पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये उन्नती झाली पाहिजे. या उद्देशाने निश्चितपणानं त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि त्यांच्या या विचारांचा पगडा सातत्यानं आमच्या मनावरती लहानपणापासून तो बिंबवला गेला. योगायोगानं ते सत्तेमध्ये असल्यामुळं यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, प्रतिभाताई पाटील असतील, या सर्व दिग्गज मंडळींचा सहवास थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये निश्चितपणानं मला लाभला आणि त्यांच्या सहवासाचे अनेक क्षण माझ्या आयुष्यभराला ही शिदोरी म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं लाभलेली आहेत. त्यांचं एक एक वाक्य आजही माझ्या मनावर निश्चितपणानं बिंबवलं गेलेलं आहे. एकूणच गेल्या 5 दशकांपासून मराठवाड्यात निष्ठेच्या आणि पारदर्शक राजकारणाचे बिंबवले गेलेले संस्कार मराठवाड्याच्या विकासाला चालना देत आहेत. मराठवाडा प्रगतीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर नसला तरी त्याला पहिल्या क्रमांकावर पोचण्यासाठीचा सगळा पाया सुंदररावांनी समकालीन सहकार्यांच्या मदतीनं तयार करून दिलाय. आता मराठवाड्याला अधिक प्रगतिशील आणि कार्यक्षम बनवण्याची जबाबदारी आहे पुढच्या पिढीची. हे ध्येय गाठण्याची पूर्ण तयारी सुंदररावांच्या पुढच्या पिढीची आहेच. त्यामुळे पुढच्या काही काळात मराठवाड्याकडे एक मागासलेला भाग म्हणून न पाहता एक विकसित प्रदेश म्हणून पाहता आलं तर सुंदररावांबरोबरच संपूर्ण मराठवाड्यासाठी तो सोनियाचा दिनू असेल.